फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. हु इज द मॅन ऑफ द मॅच? जश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. जश प्लीज या अतिथी कक्षामध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही वितरित करतोय. पद्मावती ज्वेलर्सचे मुकेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करावा. नेहमीच प्रत्येक वर्षी सहकार्य लाभतोय मुकेश भाई यांचं. कॉंग्रॅच्युलेशन जस. त्यांनी पाहिलं, त्यांनी केलं, त्यांनी जिंकलं आणि जिंकलं हे मैदान, जिंकली ही UCPL ची मोठी स्पर्धा. कॉंग्रॅच्युलेशन जस पाटील. हिरो ठरतोय फायनल मॅचचा, त्याला आपण पाहिलंय. आणि खऱ्या अर्थाने आणखीन आपण लगेचच मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अधिकृत माहिती आम्हाला मिळेल काही क्षणातच, अधिकृत माहिती मिळेल. आमचे पंच विशाल पाटील मॉन्टी घोडेकर सरांचा मनपूर्वक आभार मानतोय. ज्यांनी खूप चांगलं काम केलंय. सलग 5 दिवस या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी केलेली आहे. त्यानंतर मॅकमिलन टप्पा यांचा सुद्धा सहकार्य लाभलंय, त्याचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. पूर्ण YCB ची संपूर्ण जी टीम आहे त्यांच्या सहकार्यामुळेच आज सर्व काही शक्य झालंय. त्याच्यानंतर शॉनपूरकर यांचं सुद्धा मी एक नाव घेईन. त्यांनी या स्पर्धेकरता बॅटची व्यवस्था, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून त्यांच्या सौजन्याने बॅट या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. त्यांचा सुद्धा आभार मानतो. जर या ठिकाणी ते असतील तर अतिथी कक्षामध्ये या. शॉनपूरकर आहेत या ठिकाणी. आणि चांगला प्रतिसाद आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा या स्पर्धेकरता मिळालेला आहे. बक्षीस वितरण समारंभ आम्ही सुरू करणार आहोत. तत्पूर्वी नितीन वारे आमच्या सोबत जोडले जातील. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया या स्पर्धेबद्दल. नितीन वारेजी NP स्पोर्ट्स अँड गार्मेंट्सचे मालक आहात. तुमचे बंधू सुद्धा प्रवीण वारे आहेत. तुमचे पिताश्री खास करून नेहमीच चर्चा करत असतात आमच्यासोबत, पांडुरंग वारे. आज खूप चांगली प्रगती तुम्ही केलेत. क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही लेजंड क्रिकेटपटू आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव टीम मधून खेळायचे आणि आज चांगला सपोर्ट तुमचा मिळतो. इथे सुद्धा सहकार्य केलंय. ही जी टुर्नामेंट्स आहे, UCPLचं तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून या तुम्ही स्पर्धेला बघताय. कसं वाटलं आतापर्यंत या स्पर्धेचं आयोजन? वर्षानुवर्षे आयोजन चांगलंच होत चाललंय. एक सांगायचं होतं, प्रतीक आणि विशाल आलेला ऑर्डरसाठी, तर तो मला बोलवता जाम मेहनत करायला लागते, पुढच्या वर्षी बघू. तर मला एकच सांगायचं आहे प्रतीकला आणि विशालला आणि YCB टीमला की परत असं बोलू नका, काय कमी पडलं तर मी आहे. क्या बात है. धन्यवाद नितीन वारे. नेहमीच आपलं सपोर्ट नेहमीच असतो. आपलं लाख लाख धन्यवाद आहे. नितीन वारे आहेत. अजमलजी शेख क्रिकेटचे चाहते आहेत. मराठी सुद्धा खूप चांगलं बोलतायत. प्लीज आपल्याकडून जाणून घेतो आपण. मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर केल्यात. एक चांगले क्रिकेटपटू आहेत, चांगले उद्योजक आहेत आणि क्रिकेटला तुम्ही बढावा देत आहेत. ह्या परिसरातील क्रिकेट बद्दल तुम्ही काय म्हणाल? क्रिकेट बद्दल मी बोलेन तर मी या मैदानावर बरेचसे असे सामने खेळलोय. मागच्या 15 वर्षा अगोदर 2007 ते 18 दरम्यान मी खेळलोय. त्यावेळेला प्रतीक कतवार आणि मॅकमिलन गोविंद योहान हे लोक छोटे होते, त्यावेळेला मी खेळायचो. सीझन बाय संघामध्ये आम्ही बरेचसे सामने ते खेळलोय. ह्या मैदानाची चांगली मला ओळख होती. आणि त्याच्यानंतर जो बराचसा जो चौक संघाचा जो क्रिकेट, चौक गावातील खेळाडूंचा जो क्रिकेटचा जो परफॉर्मन्स वाढलेला आहे तो आम्हाला आवडला. आणि आमचा एकच प्रयत्न होता की उत्तम आणि चौकचं क्रिकेट पुढे जावं, त्यासाठी आम्ही नेहमी हेल्प करू. आणि यावर्षी मी स्वतःहून प्रतीकला फोन केला, काही माझ्याकडून मदत लागली तर मी तुझ्यासाठी उभा आहे. आणि प्रतीकने मला नाही म्हणलं नाही आणि त्यांना मी समोरून मदत केलेली होती. आणि अशाच प्रकारे पुढच्या 10-15 वर्ष जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला मी मदत करीत राहीन. धन्यवाद अजमलजी शेख. लाख लाख धन्यवाद आपलं. आणि आता माझी विनंती असेल, प्रतीक कतवार आणि विशाल कतवार आपले जे संघ मालक आहेत ते आपल्याकरता देवदूत आहेत आणि त्या संघ मालकांना आपण या अतिथी कक्षामध्ये आमंत्रण करूया. प्लीज जे ज्या संघाचे संघ मालक आहेत त्यांना माझी नम्र विनंती असेल, प्लीज या अतिथी कक्षामध्ये या. संघ मालकांचा सुद्धा आपण उल्लेख करूया. या ठिकाणी
संघ मालकांचा उल्लेख करायचा झाला तर वायसीबी चौक टीमचे संघ मालक आज जर बघितलं तर कॅजिस्टर मुंबईकर, सॅमसन पाटील आणि विशाल कतवार यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. जेबीसी वॉरियर्स टीमचे संघ मालक म्हणून आज बघितलं तर डेंझिल नुनिस आणि अगस्टिन गोन्साल्विस सरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. संघ मालक म्हणून आपलं चांगलं योगदान आहे. प्लीज या. पुढचे संघ मालक म्हणून आपण बघणार आहोत टायटस इतूर यांना, जे खास करून स्टोइन अँड ब्रेवन ब्लास्टर टीमचे संघ मालक म्हणून टायटस इतूर आणि ब्रेसवेल गोविंद यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. फजल टायगरचे सुनील नुनिस आणि आमिर खान हे सुद्धा संघ मालक आहेत. जरी आपला संघ पराभवाच्या छायेत गेला तरी आपण प्रत्येक वर्षी मदतीचा हातभार देत आहेत. आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये या. सुनील नुनिस आणि आमिर खान साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याच्यानंतर श्री इलेव्हन चे टीम ओनर प्रतीक बने जर या ठिकाणी दाखल झाले असेल तर त्याने अतिथी कक्षामध्ये या. आपला सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सलाम रॉकी भाई टीमचे संघ मालक रॉकी गुपसुल यांना सुद्धा विनंती असेल त्याने सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. श्रेय 11 टीमचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुपुत्र आहेत श्रेय, ज्यांच्या नावानेच ही टीम बघितली. 11 संजोग दादा चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत श्रेय, आणि त्यांच्यासोबतच हेमंत म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही बघतायत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. हडी 11 टीमचे संघ मालक अब्दुल हडी शेख यांना विनंती करतोय आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर अतिथी कक्षामध्ये या. सौक इंडियन्स टीमचे संघ मालक विल्यम गोविंद, सुनील पाटील, झेवियर पाटील साहेबांना विनंती करतोय जर आपण आमचा आवाज ऐकत असाल तर अतिथी कक्षामध्ये या प्लीज. त्याच्यानंतर रिझल्ट स्टार्स टीमचे संघ मालक गॉडसन मुंबईकर आणि रेनॉल्ड गोन्साल्विस यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आणखीन संघ मालक जर आपण बघितलं तर त्यांची चर्चा तर होईलच. जीटी स्पोर्टचे संघ मालक या ठिकाणी जीटी स्पोर्टचे संघ मालक म्हणून ख्रिस पुरकर, गिलबर्ट पुरकर आणि क्रिस्टन मनाची या तिघांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. संघ मालक म्हणून आपला रोल खूप चांगला आहे. योहान मुंबईकर अॅव्हलॉन वॉरियर्स टीमचे संघ मालक आहेत. योहान मुंबईकर खूप चांगली मेहनत तुमची टीमने घेतलंय आणि पहिल्या युसीपीएलचा विजेता संघ म्हणून तुमचं नाव या ठिकाणी कोरलं गेलंय. योहान मुंबईकर खेळाडूंना घडवण्याचं काम ज्यांनी केलंय त्याने सुद्धा अतिथी कक्षामध्ये या प्लीज. अंजुमन इस्लाम टीमचे संघ मालक वसीम बलबले, वाहिद बक्कर, इंतिकाफ बलबले साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमचे संघ मालक साहिल खान, अमर रविदास यांना सुद्धा आमची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. एमडी बॉयज टीमचे संघ मालक संदीप कांबळे, जावेद, कृष्णा आणि युवराज आपल्या सुद्धा मुलाचं सहकार्य आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. रिदम 11 टीमचे संघ मालक अँड्रू मुंबईकर कुठे असतील त्याने सुद्धा अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा. हे सर्व संघ मालकांचा उल्लेख आम्ही केलाय. सर्व संघ मालकांनी अतिथी कक्षामध्ये या. सर्व टीम आता पुढे या ना. बक्षीस नको का? प्राइज यू डोंट वॉन्ट प्राइज? समोर या प्लीज. विजेता, उपविजेता, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या टीमला विनंती करतोय समोर या. जेबीसी वालेरियन गोविंद प्लीज सर्व खेळाडू घेऊन इथे या. कारण तुमचं क्रिकेट खेळून झालं परंतु आमच्या अतिथी ज्या ठिकाणी आहेत त्यांचा मान सन्मान बाकी आहे तो आम्हाला करायचा आहे. अतिथींचा मान सन्मान आपण करूया. आमची वायसीबीचे हे मेंबर्स रेडी आहेत मान सन्मान करण्याकरता. मॅकमिलन गोविंद यांना विनंती करतोय आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये या. निलेश पाटील आपण सुद्धा या. नेक्सन पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी या. त्याच्यानंतर बॉथम पाटील आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. आपलं सुद्धा सहकार्य प्रत्येक वर्षी असतं. सॅमसन पाटील आपल्याला सुद्धा आम्ही आमंत्रण दिले कारण आपण संघ मालक आहात.
पुढील सूत्र हाताळण्याकरता मी विनंती करतोय मॅकमिलन गोविंद या ठिकाणी येत आहेत आणि अर्थातच प्रतीक कतवार हे पुढील सूत्र हाताळतील. माझे नगरसेवक या परिसरातील आश्रय दाते आदरणीय सन्माननीय जॉर्जी गोविंद साहेब आहेत, परंतु ते माहिती देतात की गोन्सालो परेरा जे फादर आहेत पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा प्रसंगी त्यांची उपस्थिती आपण पाहिली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन केला. तर गोन्सालो परेरा साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय मॅकमिलन गोविंद यांना. गोन्सालो परेरा आपले स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतो आहे. लाख लाख धन्यवाद फादर, आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्वागत आणि सन्मान आपण करतोय माजी नगरसेवक या स्पर्धेकरता सर्वस्वीपणाला लावणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या प्रयत्नामुळे आज सुसज्ज असं पॅव्हलियन उभारलं गेलंय. त्यांनी वक्तव्य केलं होतं 2023 मध्ये की 2024 पर्यंत सुसज्ज असं व्यासपीठ या ठिकाणी तयार होईलच आणि ते वचन त्याने पूर्ण केलेत. असं वचनबद्ध असलेलं व्यक्तिमत्व माजी नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जॉर्जी गोविंद सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय स्वागत आणि सन्मान करण्याकरता विशाल कतवार यांना विनंती करतोय. वायसीबीचे हे सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते जॉर्जी गोविंद सरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. आईची ऊब देणारी ही शाल आहे, हे वस्त्र आहे, या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि असेच फिरत राहा, असेच समाजकार्य आपण करत राहा याकरता पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. लाख लाख धन्यवाद जॉर्जी गोविंद सर, मनापासून तुमचं धन्यवाद. पुढील स्वागत आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय पद्मावती ज्वेलर्सचे आदरणीय सन्माननीय मुकेश भाई यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. प्रत्येक वर्षी ते सपोर्ट करतायत, सहकार्य करतायत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता नेक्सन पाटील, क्लिंटन मालिया यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. वायसीपीचे सदस्य आहेत लेस्ली मालिया यांचे सुपुत्र आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या पाहुण्यांचं स्वागत करा. नाकवा मंडळी आपणास विनंती आहे, आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. समोर नाकवा आहेत, बाजूला सुद्धा नाकवा आहेत, पॅट्रिक कतवार यांच्या बाजूला नाकवा आहेत. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या. पुढील सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय श्रेय 11चे संजोग दादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र श्रेय या ठिकाणी श्रेयस चव्हाण उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. हेमंत म्हात्रे हे सुद्धा त्यांच्या समेत आहेत. हेमंत म्हात्रे आणि आपण श्रेय 11चे आज जरी संजोग दादा चव्हाण नसले, परंतु ह्या ज्या ट्रॉफीज बघतायत त्या संजोग दादा चव्हाण यांच्या सौजन्याने या स्पर्धेला त्यांच्याकडूनच आले आहेत. सौजन्य त्यांनी केलंय, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला मिळालेले आहेत. जी काही सन्मान चिन्ह आहेत ते सुद्धा संजोग दादा चव्हाण यांच्याकडूनच मिळालेले आहेत. त्यांचं लाख लाख धन्यवाद. आता पुढील सत्कार आम्ही करतोय व्यासपीठावर अजमलजी शेख आहेत.
अजमलजी शेख सरांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. चांगलं वक्तव्य आणि मागच्या UCPL मध्ये सुद्धा चांगले खेळले होते, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. विशाल कटवार यांच्या शुभ हस्ते अजमलजी शेख यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. हा सन्मान होतोय अजमलजी आपल्या कार्याचा. चांगलं वक्तव्य सुद्धा आपण केलं होतं. खरोखरच अशीच अनमोल रत्न या परिसरामध्ये आणखी नावे आहेत. जसं आज मदतीचा हातभार तुम्ही सुद्धा लावलाय. पुढे आम्ही सन्मानित करतोय NP स्पोर्ट्स अँड गारमेंट्सचे मालक नितीन शिवारे, प्रवीण शिवारे या दोघांचं एकत्रित स्वागत आणि सन्मान आपण करतोय. मॅकमिलन गोविंद याला विनंती करतोय आपलं शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. तर आता आपण नेक्स्ट सन्मान घेणार आहोत. गिल्टर मामा मला वाटतं आमच्यामध्ये उपस्थित राहिले नाही, गिल्टर दिनेश साहेब, पण मला वाटतं त्यांनी त्यांच्याच भाषासला पाठवलंय. मला वाटतं रॉबिन नून आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर रॉबिन नूनला मी विनंती करतो, रॉबिन नून पुढे या. रॉबिन नून यांचा सत्कार त्यांचेच भाऊ करतील, रोहितेश फर्नांडिस. तर यस, या स्पर्धेसाठी गिल्टर दिनेश यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. खूप मुलाचा हातभार त्यांच्या मार्फत आम्हाला लागलेला आहे आणि त्यांच्या बिहाफमध्ये आम्ही रॉबिन नून यांना मान सन्मान करीत आहोत. त्यानंतर अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत अतिशय चांगले जबरदस्त अष्टपैलू खेळाडू शॉन पुरकर, कारण GT स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता 2 बॅट्स उपलब्ध झालेत. 2 बॅट्स त्यांच्याकडून आलेले आहेत. प्रत्येक वर्षी ते मदतीचा हातभार देत असतात आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. त्यांचं स्वागत आणि सन्मान श्यामसन पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत शॉन पुरकर यांचा. YCB संघाचे मॅनेजर बंड्या मसूरकर आणि कादिरभाई यांचं आपण एकत्रित स्वागत आणि सन्मान करूया. प्लीज पुढे या सर, आपलं स्वागत आणि सन्मान होतोय. पद्मावती ज्वेलर्सचे मालक मुकेश भाई, प्रेझेंटेशन बाकी आहे और थँक्यू सो मच. त्यांच्या जे सहकार्य आहेत त्यांचा सुद्धा आभार मानतो मनापासून. थँक्स. बंड्या मसूरकर आणि कादिरभाई यांचा दोघांचा एकत्रित करतोय आपण स्वागत आणि सन्मान करतोय. त्याच्यानंतर आपण रेनॉल्ड गोन्साल्विस, रेसल स्टारचे संघ मालक आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. रेनॉल्ड गोन्साल्विस आणि त्याच्यानंतर वॉटसन मुंबईकर नाही आहे, पण रेसल स्टारचे संघ मालक आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. आमचे पाहुणे डान्सवर आले नाहीत, त्यांचं तरी सुद्धा आम्ही आभार मानतोय. डेंजल नुनिस अगस्टिन गोन्साल्विस, डेंजल नुनिस आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. JBC वॉरियर्स
त्यांचा अगस्टिन यांचे सुपुत्र आलेत, ॲरिस्टो आलेत. स्वागत आणि सन्मान होतो या संघ मालकांचा. आणखीन संघ मालक असतील तर प्लीज या. आम्ही उल्लेख केला योहान मुंबईकर, अँड्रू मुंबईकर, ब्रेसवेल गोविंद, टायटस इतूर, कॅजिस्टन मुंबईकर, सुनील पाटील, विल्यमशी गोविंद, जेवियर पाटील. प्लीज आपण असतील तर अतिथी कक्षामध्ये या. सर्व संघ मालक या ठिकाणी असतील तर कृपया करून या. आम्ही त्यांचा उल्लेख केलाय. आता आमचे सर्व अंपायर्स, आमचे 2 ऑफिशियल, मी विनंती करतोय मॉन्टी घोडेकर सरांना प्लीज कम ऑन स्टेज. मॉन्टी घोडेकर सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. सलग 5 दिवस या स्पर्धेमध्ये त्याने आपली उपस्थिती दर्शवली आणि दरवर्षी चांगलं काम त्यांच्याकडून होत असतंय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये गेस्ट आहेत. मार्च महिन्यामध्ये येणारे मोठी स्पर्धा विजय पाटील चषक, या स्पर्धेमध्ये सुद्धा पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या समेत तुम्ही बघणार आहात मॉन्टी घोडेकर सरांना. त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. रोहितेश फर्नांडिस यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगलं काम केलं, अथक मेहनत तुम्ही घेतली पंच मॉन्टी सर. या UCPL बद्दल काय प्रतिक्रिया आपल्याकडून मॉन्टी सर? त्याच्यानंतर आपण पंच म्हणून स्वागत आणि सन्मान करणार आहोत विशाल पाटील, मॅन फ्रॉम मालजीपाडा. क्लिंटन मालिया यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. क्लिंटन मालिया यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतो. विशाल पाटील यांचा बोलाचं सहकार्य पंच म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय, आज त्यांचं स्वागत आणि सन्मान. मॅकमिलन टप्पा यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी अनेक मॅचेस मध्ये चांगलं काम केलं. असतील तर त्यांचं आपण स्वागत करूया. मॅकमिलन टप्पा, टेरी टप्पा जे समाजसेवक आहेत त्यांचे सुपुत्र आहेत आणि खूप चांगलं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये सुद्धा केलंय. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचे ते आज उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या वतीने आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं, आर्थिक सहकार्य केलंय आणि पूर्वीपासून ते करत आलेत. माजी आमदार आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकउपयोगी कामं सुद्धा झाली आहेत. त्याच्यानंतर उत्तनच्या नगरसेविका शर्मिलाताई बागाशी यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. ताई, तुमचं सुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. तुम्ही उदारपणाने या ठिकाणी आर्थिक सहकार्य केलंय. माझे नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद मॅडमचं सुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. आणि बघा ना, हे दोन्ही पती पत्नी आज चांगलं समाज कार्य करतायत, लोक उपयोगी कामं करतायत आणि त्यांचा आम्हाला प्राऊड फील होतोय. फक्त लोक काही वचन देत आहेत अजमलजी, मी बघितलं काही लोक वचन देत आहेत, पण ते वचन पूर्ण करायची कशी, तर खरोखरच जॉर्जी गोविंद साहेबांकडून ते शिकायला पाहिजे आणि त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. तसेच आता पण आभार मानूया नक्कीच. संपूर्ण स्पर्धा म्हणा किंवा UCPL म्हणा, लक्षात ठेवा काही लोक असे असतात जी आपली नसतात पण आपल्यापेक्षा कमी नसतात. तेच म्हणजे आमचे संदीप मामा, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे. बघा, फक्त समालोचनचीच त्यांनी भूमिका पाडली नाही, आम्हाला कुणाकडून डोनेशन कशा प्रकारे मागायचं हे देखील, कारण कुठल्याही प्रकारचा मोह त्यांना नाही आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे की आमच्याकडून अपेक्षा नाही त्यांना की आम्हाला हे द्या ते द्या, अशा प्रकारचा माझा मान सन्मान करा. कित्येक खेळाडूंना त्याने इथून यापर्यंत नेलं. कित्येक लेदर खेळाडूचे क्रिकेटर्स आहेत त्यांना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम, कित्येक चांगल्या चांगल्या समालोचक जे यंगस्टर समालोचक आहेत त्यांना नक्कीच खूप मोठमोठ्या जे कमेंटेटर्स आहेत इंटरनॅशनल त्यांच्यासोबत देखील त्यांनी समालोचन केलंय. तर असेच बफाने गावाचे सुपुत्र, बफाने गावाचे पोलीस पाटील नक्कीच संदीप सर गावंड यांचा देखील आपण मान सन्मान करूया. तर मी मॅकमिलन यांना विनंती करतोय, नक्कीच आम्हाला हे 5 दिवसच नाही तर संपूर्ण जेव्हापासून आम्ही स्पर्धा स्टार्ट केली होती तेव्हापासून आम्हाला मार्गदर्शन करत होते, म्हणून खूप खूप धन्यवाद संदीप मामा. तुमचा हा संपूर्ण नक्कीच आमच्या नेहमी लक्षात राहील. असंच नेहमी आम्हाला मार्गदर्शन करीत राहा.
तर यस, जे सर्वांना विचारतात त्यांना आता आम्ही विचारतो की संदीप मामा, तुम्हाला या स्पर्धेविषयी आणि या नक्कीच या क्रिकेट विषयी काय म्हणाल? क्रिकेट हा खेळ आज युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ आहे. मात्र आज जी प्रगती उत्तम परिसरातील खेळाडूने केलंय ती प्रगती बघून मी खूप खुश आहे. कारण इकडचे खेळाडू साता समुद्रा पलीकडे सुद्धा जात आहेत, संपूर्ण भारतभर दौरे करतायत. मॅकमिलन गोविंद, रैनाल इतर काही खेळाडू आहेत जे चांगला परफॉर्मन्स देत आहेत. म्हणजेच अर्थातच इकडच्या खेळाडूंना अशा आश्रयदात्यांची गरज आहे जे नेहमी सातत्याने मदत करतायत. हे आश्रयदाते मदत करतात त्यामुळेच हे खेळाडू मोठे झालेत आणि टेनिस क्रिकेटला आज सुगीचे दिवस आलेत. मी सुद्धा अजूनही शिकतोय. मला मोठं करण्याचं काम केलं इकडच्याच जर आपण बघितलं प्रतीक कतवार, विशाल कतवार नेहमीच आम्हाला सपोर्ट करतायत. माझे मित्र नेल्सन कतवार यांना सुद्धा मी विसरणार नाही, कारण त्यांच्यामुळेच मला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करता आलं. आणि हळूहळू पुढचा टप्पा गाठत असताना यंदा 2023 मध्ये इंडिंगला खरं तर मी कधी अपेक्षा केली नव्हती त्या मोठ्या टुर्नामेंटची. T20 मॅचेस, लेदरच्या मॅचेस होत्या, दुबईची टीम होती, इंदोर, गोवा, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अनेक खेळाडू होते. आणि अशा टुर्नामेंट्स मध्ये मला मिलिंद वागळे नाव तुम्ही ऐकलं असेल, इंटरनॅशनल कॉमेंटेटर्स, आणि त्यांच्यासोबत सलग 2 दिवस त्यांनी इंग्रजीमध्ये समालोचन केलं. आणि माझं जास्त प्रभुत्व मराठी भाषेवर आहे, परंतु तरी सुद्धा मी राष्ट्रभाषेमध्ये धावतं समालोचन केलं आणि तो माझ्यासाठी यंदा एक वेगळा अनुभव होता. तुमच्यामुळेच हे सर्व काही शक्य होतंय. त्यामुळेच मी या UCPL ला, या आयोजकांना मी कधीच विसरणार नाही. खूप चांगला अनुभव आलाय या UCPL चा. थँक्स वन्स अगेन UCPL, YCB चे सर्व कमिटी मेंबर्स. एक सूचना करतोय, माझा आवाज बसलाय. आता संपूर्ण फायनल आणि स्पर्धा देखील झालेली आहे. सर्वांना एकच विनंती करतो की प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यामध्ये बसलेले आहेत. आता फायनल देखील झालेलं आहे, कोण हारलेलं आहे, कोण जिंकलेलं आहे. एकच विनंती करतो, तुम्हाला जर या मैदानाची चीर असेल ना तर सर्व मुलांनी या स्टेजच्या जवळ यायचं आहे. कारण की उत्तम परिसरामध्ये एकच असं मैदान उभं आहे आणि आपल्यासाठी आपले काही माणसं आपल्यासाठी झटत असतात. आता सर्व काय झालेलं आहे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि सर्व खेळाडू इथे तिथे फिरतात, ते मला खूप खराब वाटतं. आता फर्स्ट किंवा सगळ्यांनी आपल्या जवळ यायचं आहे आणि मान्यवरांचे जे काय सत्कार आहे ते टाळ्या वाजवल्या तरी त्यांना किती बरं होईल. मी तुम्हाला विनंती करतो, सर्व खेळाडूंनी जर या मैदानाची खरोखर तुम्हाला चीर असेल तर या स्टेज समोर या. तर येस, आता आपण पहिला दोन्ही संघाचे संघ मालक आहे त्यांना देखील बोलवू, त्यांचा देखील आपण मान सन्मान करू. तरी श्रीलेन संघाचे संघ नायक या, वाटतं आपल्या या गॉडसन किका या, 2 शब्द बोला तर या, म्हणजे आपल्यामधून संघ मालक या. तर यस गॉडसन या. तर यस, मी विनंती करतो मॅकमिलन खास मित्र यांच्या हस्ते फुलगुच्छ द्यायचा कॅप्टन याला. थँक्यू डीजे. तर गॉडसन, नक्कीच ही टुर्नामेंट कशी वाटली आणि नक्कीच या टुर्नामेंट मध्ये खेळताना तुझा अनुभव कसा होता? मग ही टुर्नामेंट काढणं हे आपण बोलू शकतो की मी टुर्नामेंट काढू शकतो, आम्ही टुर्नामेंट काढू शकतो, पण किती अवघड आहे हे तुम्हाला पण माहिती नसेल. आणि मी प्रत्येकचं मॅकमिलनचं, विशाल, नेक्सन आणि YCB टीमचं कौतुक करेन, कारण त्या लोकांनी आपल्या इथे फॉर्म नव्हते होत, म्हणजे मुलं सहभाग नव्हते घेत, त्यांना मुलं नव्हते होत, ते कुठे गेले? गोराय आणि मनोरी. टुर्नामेंट कोणती होती? UCPL, म्हणजे उत्तन आणि चौकची मुलं. आणि उत्तन आणि चौकची मुलं का फॉर्म भरत नाही हेच मला कळत नाही. इतका चांगला प्लॅटफॉर्म आहे, इथे खेळून तुम्हाला मॅकमिलन किंवा गॅविन फर्नांडिस पुढे घेऊन जातील हे मला हे माहीत आहे, ठाऊक आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सबक घ्या आणि त्यांना या लीगमध्ये सपोर्ट करा. आणि ही टुर्नामेंट खेळण्यासाठी मला खूप चांगलं वाटलं, कारण एक हीच टुर्नामेंट आहे, यासाठी मी प्रॅक्टिस करत होतो. नाहीतर माझा आता क्रिकेटपासून मी पण थोडा लांब चालत आहे, पण मला ही लीग खेळायचीच होती. आणि आज आम्ही चांगले खेळलो, आमची मुलं पण चांगली खेळली आणि सर्व टीम चांगल्याच खेळल्या आज, म्हणून त्यांचे सर्वांचे सुद्धा आभार. थँक्यू गॉडसन. त्याचप्रमाणे JCB संघाचे कर्णधार वेलेन गोविंद यांना देखील मी प्लीज या.
त्यांचा मान सन्मान मी विशाल कातवार यांना सांगेन. तर नक्कीच दोन्ही संघाचे आम्ही देखील आभार मानणार आहोत. थँक्यू डीजे. तर नक्कीच वेलेदेंगा. तर दोन शब्द नक्कीच तुला देखील म्हणायचे आणि नक्कीच या एकंदरीत स्पर्धेविषयी आणि नक्कीच या संपूर्ण खेळाविषयी दोन शब्द तुझे काय असतील? UCPL काय आहे? UCPL मला नाही वाटते ती UCPL आहे. हे वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप उत्तन, चौक, गोराय, मनोरी या 4 देशांचं हे वर्ल्ड, 4 गावाचं हे वर्ल्ड कप आहे. हे UCPL नाही. मी कधीच हे UCPL नाही मानलं. हे धारावी बेटाचं वर्ल्ड कप आहे. याच्यासाठी मी, नवीन पोरं, ही पोरं मला तरी वाटतं नोव्हेंबर पासून प्रॅक्टिसला येत असतील. नोव्हेंबर पासून जेव्हा UCPL चे फॉर्म देण्यात आले, एकेका टीमकडे फॉर्म देण्यात आले, आज फॉर्म दिले, उद्यापासून पोरांची गर्दी प्रॅक्टिससाठी. का? कारण UCPL आहे. UCPL नाही, हे वर्ल्ड कप आहे. आणि याच्या मागे मी खरोखर सांगतो, या 4-5 पोरांचा भरपूर मेहनत आहे. खरोखर सांगतो, ही पोरं जेव्हा पण मी कवीला जायचो, कवीवरून बोटीतून यायचो, तेव्हा बघायचो असाच ग्रुप ओपन करायचो. जेव्हा नेटवर्कमध्ये यायचो तेव्हा बघायचं या पोरांच्या नेहमी एक मेसेज असायचा की तुम्ही फॉर्म भरा, आजची तारीख शेवटची आहे, आजची तारीख शेवटची आहे, आजची तारीख शेवटची आहे. पण या पोरांना खूप कमी पोरांनी सपोर्ट केला. ज्यांनी सपोर्ट केला ते खेळले. त्यांना आता चांगल्या इथे मॅकमिलन गोविन आहे, गॅविन फर्नांडिस आहे, ही यांनी कॅचअप केलेलं आहे की कोण पोरं आहेत. आता चांगले चांगले प्लेयर पुढे जातील यात काय शंका नाही. आणि ते कोण उचलतील? मॅकमिलन गोविन, गॅविन फर्नांडिस हे ते जे प्लेयर आहेत त्यांना ते उचलून बाहेर खेळायला जातील. इथे फायदा कोणाचा आहे? प्लेयर लोकांचा आहे. मला इथे एकच सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा ही पोरं फायनल इथे टुर्नामेंट भरवतात त्यामध्ये आपण प्लेयर लोकांनी सपोर्ट द्यावा, यांना सहकार्य करावं, एवढीच माझी विनंती आहे. थँक्यू वेलेरिंग गोविंद. तर यस सॉरी, विजेता संघ देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर रेनॉल्ड गोन्साल्विस या हाय इथे उपस्थित. तर यस दोन शब्द. सगळ्यांना गुड इव्हनिंग. ही UCPL साजरा करणं हे खावाचं काम नाही, आपली भाषा बोलताय. ओके, हे खावाचं काम नाही, कारण माझी टुर्नामेंट 30 आणि 31 तारखेला होती आणि इथे यांची तयारी काहीच नव्हती झाली. यार एकी दिवसामध्ये 1 तारखेला सणाचा दिवस आणि कम्युनिटीचा दिवस सर्व सोडून ही सर्व मुलं खरोखर अभिनंदन करते या सर्व मुलांना, विशेषतः मॅकमिलन गोविन आणि विशाल आणि प्रतीक, त्याच्याबरोबर निलेश नेक्सन आहे. खूप एवढी मेहनत घेतली, एवढी मेहनत या UCPL आजपर्यंत त्यांच्या मुलावर चाललेलं आहे. खरोखर मी माझ्या काळजातून त्यांचा आभार मानतोय, कारण यांचं UCPL जर आईला साधन नसतं केलं तर आपली पोरं आता बाहेर नसते गेली. त्याची मुलं सांगता हे UCPL प्रत्येक वर्षातून 2दा झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. वर्षातून 2दा झाली पाहिजे, कारण हे प्रॉब्लेम आहे का आपल्याला पोरं काही खेळायला जायचं, कारण टेनिस क्रिकेट आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो पोहोचवणारा मॅकमिलन खरोखरच आजपर्यंत मी त्याला त्याचीच कॉपी करायला जाते, पण माझी होई नाही, माझी कॉपी होईना, कारण त्याचं काय बोलतं खेळणं आणि माझं खेळणं बहुत फरक आहे. तो मला तारावर जेव्हा मी प्रॅक्टिसला येईन, जेव्हा प्रॅक्टिसला येईन तो मला सांगता यो शॉट नाही केलाचा, ऐसं केलाचा, तैसं केलाचा, पण मी त्याच्यावर लक्ष देते. माझा जो शॉट आहे त्यावेळेस मी याचं पण खूप मार्गदर्शन करते. आणि या UCPL बद्दल परत एकदा मी आमच्या गावकीचे जे गावकाचे सपोर्ट आहेत सर्व आणि या मुलांचे YCB यांचे मी मनापासून आभार मानतो. असं तुम्ही UCPL दरवर्षून 2दा तुम्ही सादर करा, हीच तुम्हाला शुभकामना. थँक्यू. तर यस आता आपल्या समोर जॉर्जी गोविंद साहेब. तर फादरांना विनंती करतो की फादरांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करा.
वाटतं त्यांनी पहिल्या दिवशी केलं होतं, तरी देखील थोडक्यात. पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या प्रसंगी मी सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या की तुम्ही सर्व एकत्र आलात आणि सांघिक भावना तुम्ही व्यक्त केली. उत्तम चौक बॉईज आणि इतर भागांतील मुलांनी सहकार्य केलं. एक सांघिक भावना चांगली आहे आणि अशा प्रकारे तरुणांनी खेळावं आणि आपलं दान इतरांना द्यावं. ह्याद्वारे क्रिकेटचे जे मुख्य उद्देश आहे तोही साध्य होईल. पुन्हा एकदा विजेत्याचे आणि सर्व भागीदाराचे मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. थँक्यू. तर आता शेवटचे जॉर्जी सर 2 शब्द तुमच्या मार्फत येऊ द्या. उत्तम चौक प्रीमियर लीग साठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठ, सर्व खेळाडू, मी तुम्हाला थोडक्यात माझं मार्गदर्शन करतो. तुम्हाला माहिती आहे तो चौक आणि वसई किल्ला हा सागरी मार्ग आहे. वसई किल्ला आणि चौक, वसई किल्ल्यामध्ये पोर्तुगीज लोकांची सत्ता होती जवळजवळ 400 वर्षापूर्वी. ही सत्ता उलटून लावायचं काम चिमाजप्पाने केलं. त्याचं स्मरण ठेवून आम्ही जेव्हा मीरा भाईंदरचा पहिला विकास आराखडा बनवण्यात आला त्यावेळेला माझे वरिष्ठ लिओ कोलासो हे मीरा भाईंदरच्या प्लॅनिंग कमिटीचे चेअरमन होते आणि माझे नेते गिल्बर्ट मेंडोन्सा हे नगराध्यक्ष होते. तेव्हा आम्ही त्यांना अशी सूचना केली की या किल्ल्यामध्ये चिमाजप्पाचं आरक्षण ठेवण्यात यावं. आमची सूचना ती मान्य झाली आणि मीरा भाईंदरमध्ये 1 क्रमांकाने चिमाजप्पाचं आरक्षण ठेवण्यात आलं. आता हे चिमाजप्पाचं आरक्षण विकसित करण्यासाठी मी सतत महानगरपालिकेत प्रयत्न करत होतो. मी चिकार प्रयत्न केले आणि शेवटी गिल्बर्ट मेंडोन्सा, माझे मित्र मोहन पाटील, लिओ कोलासो यांनी या आरक्षण विकसित करण्यासाठी 25 लाखाचा निधी दिला. परंतु काही किल्लेवाल्यांनी तेव्हा आमचं काम अडवलं. त्यावेळेला इथं मस्त गार्डन झालं असतं. त्याच्यानंतर परत गार्डन झालं, आम्ही ते विकसित केलं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, चिमाजप्पाचा पुतळा बसविण्यासाठी आम्हाला 10 वर्ष वाट पाहावी लागली. आमचे नेते राजन विचारे साहेब हे आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांच्यावर कानावर घातली मी गोष्ट. त्याच्यानंतर त्यांनी कलेक्टरकडे सतत पाठपुरावा केला आणि हे चिमाजप्पाचा पुतळा येथे बसवण्यात आला. दुर्दैवाने त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि ते आमचं काम राहून गेलं, पण झालं. नंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलं. असो, पण आपण त्यासाठी भरीव प्रयत्न केला आणि चिमाजप्पांचं स्मारक लक्षात राहील असं बनवण्यात आलं. ते प्रसिद्ध शिल्पकार सारंग यांनी ते पुतळ्याचं डिझाईन बनवलं. आज या ठिकाणी यंगस्टार क्लब आयोजित की मुलं आहेत, मॅकमिलन, प्रतीक कतवार, नेल्सन कतवार, हे फार मेहनत घेतात. प्रत्येक वर्षी मेहनत घेतात आणि टुर्नामेंट करतात. यावेळी मला वाटते या टुर्नामेंटमध्ये 16 संघांनी भाग घेतला. सगळे चांगले खेळले. जे हरले त्यांनी नावेत व्हायचं नाही. पुढच्या वर्षीपर्यंत टुर्नामेंट चालूच राहणार आहे. पण जे जिंकले, रेनॉल्ड गोन्साल्विसची टीम, रेझर स्टार, यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मला याचा आनंद वाटतो की आपल्या उत्तम परिसरातील क्रिकेटची मुलं हल्ली मला वाटते नावाजली जातात. कारण नेहमी सांगतात कुठे गेलो ते उत्तमच्या मुलांचं नाव लक्षात राहण्यासारखं होतं. आणि मला वाटते त्यासाठी उत्तम परिसरामध्ये मैदानाची आवश्यकता आहे. आता उत्तमचा नियोजित विकास आराखडा लवकरच होणार आहे. त्या विकास आराखड्यामध्ये आमची अशी मागणी असणार आहे की उत्तम एक मोठा गाव आहे, 70,000 लोकांची लोकसंख्या येते, जोडीला गोराय मनोरे आहे. त्या उत्तमच्या विकास आराखड्यामध्ये कुठेतरी तुम्ही मैदानासाठी आरक्षण ठेवण्यात यावं. कारण आमचं एक चौकच मैदान आहे फक्त उत्तमच्या लोकांसाठी. आणि उत्तमचे लोक हे क्रिकेट प्रेमी आहेत. आता मी त्यांची नावं सांगत नाही, पण फार उत्तमची पोरं खेळतात. आणि मी असं पण ऐकलंय, मी फुटबॉलचे सामने बघत नाही, पण मी ऐकलंय
की उत्तनचा जो फुटबॉल संघ आहे तो आपले मुंबई डिव्हिजनला फुटबॉल खेळतो आणि एकदम चांगला संघ आहे. ज्या फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आहेत त्या डिव्हिजनमध्ये फर्स्ट डिव्हिजनमध्ये आपला उत्तनचा फुटबॉल संघ हा उपविजेता होता. अत्यंत चांगलं खेळतात पोरं. आपण बघितलं नाही पण मी असं ऐकलंय. म्हणून मला असं वाटते की एक छोटस फुटबॉल मैदान कुठेतरी उत्तरला किंवा आसपासच्या परिसराला विकसित झाला तर चांगलं होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. वेल प्लॅनिंग त्याच्यानंतर अत्यंत चांगलं नीटनेटकं आयोजन तुम्ही केलं त्याबद्दल यंगस्टर क्रिकेट क्लबचे आणि सर्व खेळाडूंचे धन्यवाद, आभार. थँक्यू. थँक्यू साहेब. तर आता आपले दोनच आभार मानायचे, एक म्हणजे डीजे चिंटू आणि कॅमेरामॅन डीबीएल लाईव्ह. तर मी चिंटूला पुढे बोलवतो, प्लीज चिंटू ये. तर या चिंटू पुढे या. जी गुटीचे चिंटू खूपच चांगली साऊंड सिस्टम आणि त्याच्यानंतर चांगलं वादन डीजेने खूप चांगलं काम केलं. डीजे पुन्हा एकदा धन्यवाद, कारण तुमच्यामुळेच आमचा चांगला आवाज युट्यूबला पोहोचतोय. लाईव्ह आता डीबीएन लाईव्हचे आदरणीय सन्मान्य जयेश मांगेला यांना विनंती करतोय, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. डीबीएन लाईव्हचं मी सकाळपासून गुपित ठेवलं होतं की तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार, कारण कोरोनाने सतावलं होतं संपूर्ण आपल्या भारत देशाला. आणि त्यावेळेस आमच्या नायगाव पूर्वपट्टीमध्ये जेव्हा पहिला कोरोनाचा बळी मी पडलो, पहिला कोरोनाचा पॉझिटिव्ह, त्यावेळेस पहिली मुलाखत एक समालोचक म्हणून डीबीएन या युट्यूब चॅनलने माझी घेतली होती. म्हणूनच लाख लाख आभार आहे. आणि इथे सुद्धा चांगलं नेटवर्क त्याने पोहोचवलं, कारण एक पृथ्वी आणि 196 देश आहेत आणि 196 देशांपैकी 175 ते 76 देशांपर्यंतच नेटवर्क पोहोचतोय आपल्या युट्यूबचं. तर आता आणखीन या ठिकाणी आपण पारितोषिक वितरित करणार आहोत. राकेश म्हात्रे यांनी अतिथी कक्षामध्ये यावं, कारण 2000 रुपयाचं पारितोषिक त्याचं कॅश प्राइज बाकी आहे. श्रेय इलेव्हनचे संघमालक आदरणीय सन्मान्य संजय दादा चव्हाण, संजोग दादा चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र श्रेय या ठिकाणी आहेत, त्यांना वितरित करतायत. राकेश, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड, प्राऊड फील होतो. अंतिम सामन्यामध्ये सुद्धा श्रेय इलेव्हन टीमचा हाच लिडिंग स्कोरर होता. त्याने धावा बनवल्या, 9 धावांचं योगदान, 1 षटकार घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन आपण माहिती जाणून घेऊया. आता प्राइस डिस्ट्रीब्युशन करण्याआधी आणखीन माहिती काय आहे ती जाणून घेऊया. नाखवा कंपनीचे खास करून आभार असेल, ज्यांनी डीजे साठी आपल्याला स्पॉन्सर केलंय. युट्यूब साठी सुद्धा योहान मुंबईकर असो, रॉकी गुप्सुल असो, त्याने सुद्धा आपल्याला युट्यूब साठी सहकार्य केलं. टायटस इतूर असो, त्याने सुद्धा सहकार्य आपल्याला केलेलं आहे, त्याचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. आता थेट वळूया आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. आता वळूया आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. उत्कृष्ट फलंदाज एनी गेसेस? काय उत्तर दिलंय, कमालीची बुद्धी चालते व्हॅलेरियन गोविंद याची. राईट आन्सर, श्रीकांत शेट्टी इज द बेस्ट बॅटर. जेबीसी वॉरियर्स टीमचा श्रीकांत शेट्टी ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. 81 धावा त्यांनी बनवल्या आणि नितीन वारे सरांना विनंती करतोय, जीटीएस यांच्याद्वारे, जीटी स्पोर्ट्स यांच्याद्वारे आलेली ही बॅग शानपूरकर. आणि आपण बघतात हे मोमेंटो आहे. अभी तो कुछ तो बोलना होगा. सेमीफाइनल में कहां पे चूके, से एनीथिंग.
मुझे जिताना था 6 बॉल 15, लेकिन नहीं हो पाया। ज्यादा मैं कुछ बोलूंगा नहीं, लेकिन फिर भी आपकी टीम काफी अच्छी खेली है इस टूर्नामेंट में। एक्सपीरियंस अच्छा लगा इस टूर्नामेंट का। हाँ हाँ। थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट सिरीज. आता उत्कृष्ट गोलंदाज, बरीच नावं होती. हा मग आगाशे प्रस्वल गोविंद यांचं ऐकू की नको? आणखीन काही, आणखीन कोण कोण नाव पुढे आणते बोला. उत्कृष्ट गोलंदाज आहे तो आहे चौक इंडियन टीमचा की कुठल्या दुसऱ्या टीमचा? कोण आहे तो? तो आहे आगाशी. आगाशी, विरार आगाशी, YCB टीमचा अमय आगाशी इज द बेस्ट बॉलर. सुपर ओव्हरच्या त्याच्या 3 विकेट पकडल्या नाही, लक्षात घ्या. परंतु त्याच्या खात्यामध्ये 11 विकेट्स आहे आणि तो ठरतो या टुर्नामेंट मधील उत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतो शॉन पुरकर, जे GT स्पोर्ट्सचे मालक आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत आणि बेसबॉलची ही मोमेंटो, त्याचबरोबर ही मल्हार स्पोर्ट्स द्वारे आलेली बॅट घेऊन आगाशी याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अपेक्षित होतं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुझीच वर्णी लागेल. नाही खरं फायनल खेळायची होती, पण थोड्या ह्याच्याने राहिलो आम्ही. तरी आणखीन काय शिकायला मिळालं या UCPL मध्ये तुला? खूप मजा आली. असं वाटत होतं मी स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये खेळतोय, आणि एवढा सपोर्ट आणि सगळ्या प्लेयर्सनी खूप बॅकअप केलं मला, म्हणून चांगलं वाटलं. सर, पुढच्या UCPL ला तुला पुन्हा जर संधी दिली तर नेमकं काय करशील? नक्की सर, येईन आणि अजून चांगला प्रोग्रेस करून दाखवेन टीमला. हो, थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. थँक्यू सर, थँक्यू. या प्रतिक्रिया अमय आगाशी या खेळाडूच्या. उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आता तरी बरोबर सांगा, आता तरी बरोबर अंदाज या ठिकाणी दाखवा. 4 तर 5 नाव आमच्यापर्यंत पोहोचलेत. रिझल्ट स्टार, ब्रेसवेल गोविंद सांगतात रिझल्ट स्टार. आता मात्र तुमचं उत्तर चुकलंय. हा खेळाडू आहे, हा खेळाडू आहे चौक इंडियन टीमचा नवीन पाटील इज द बेस्ट फिल्डर. धावता अप्रतिम झेल त्याने टिपलाय आणि तो उत्कृष्ट फिल्डर ठरलाय. मला वाटतं तो या ठिकाणी नाही आहे, त्याच्या वतीने कोणीतरी या, त्यांच्या टीमचे सदस्य असतील तर या. क्लिंटन मालिया हे त्यांचे जवळचे मित्र आहेत आणि ते हे पारितोषिक स्वीकारतायत. बेस्ट फिल्डर प्रवीण वारे. प्रवीण वारे MP स्पोर्ट्स अँड गार्मेंट्सचे हे मालक आहेत. आता एमर्जिंग प्लेयर मला बोलू द्या, काहीतरी बोलू द्या मला. राकेश मात्रे कन्फर्म. आणखीन एलिसन. आणखीन इमर्जिंग प्लेअर बघा कोणाला देतो, जो रेग्युलर. राकेश मात्र तर खेळतो, एक गाव टुर्नामेंट मध्ये खेळतो. इमर्जिंग प्लेअर असा पाहिजे जो नवीन. कोण वाटतं कुणाला? वरुणने एकाच मॅचला 301 आहे असा, ज्याने अप्रतिम कामगिरी प्रत्येक मॅच मध्ये. त्याने तब्बल 5 सामने खेळला, 5 षटक टाकली, 1च षटकार खाला. स्लोवर 8वा. रियान बेचिरी इज द इमर्जिंग प्लेअर UCPL. जबरदस्त गोलंदाजी एहन क्षणाला या मुलाने अतिशय चांगली कामगिरी केली. तर येस सर, रियान याला विनंती करतोय. तर येस, अजमल शेख यांना विनंती करतोय आपल्या हस्ते द्यायचं आहे. वेल प्लेड रियान. तर येस,
तर यस आपण जाऊया. रियान मायकामध्ये बोलतो चांगला. रियान, ही स्पर्धा खेळताना तुला कसं वाटलं आणि नक्कीच काय अनुभव शेअर करशील? प्रथम तर UCPLचा मी खूप मोठा फॅन आहे. जेव्हा पण स्टेटस येतो प्रत्येक कत्वरचा की UCPL आले आहे, मी पहिला बोलतो हे वेगळंच आता काहीतरी आहे. कारण एवढे मॅच खेळतो बंदर आपले शिशोर साईडला बीच क्रिकेट, पण टेनिस क्रिकेटचा तो बोलबाला आहे तो वेगळाच आहे, एकदम बोलबाला वेगळा आहे. म्हणून मला ही टुर्नामेंट खेळायचीच असते. आणि 2 वर्ष झाली UCPLला फॉर्म भरतो. खूप वेळा क्षेत्ररक्षण केलंय, पण कधी गोलंदाजीची संधी भेटली नाही. फलंदाजीची कधी कधी भेटली, पण काही सोनं करू शकलो नाही. पण या वर्षी मी यांचं आपल्या ऑनरचं रेनॉल्डचं मी अभिमान देतो, कारण त्यांनी मला चान्स दिला गोलंदाजीसाठी आणि माझे सर्व खेळपट्टूंनी मला सपोर्ट केला. त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व मान्यवरांचा अभिमान आहे मला. धन्यवाद. थँक्यू रिवान. तर आता आपण जाऊया आउटर आयकॉन साठी. मालिकावीरची पारितोषिक होती, ज्यासाठी एक बॅट आहे आणि रोख रक्कम कॅश प्राइज 1000 रुपये जी नितीन वारे यांच्या मार्फत आम्हाला आलेल्या आहेत. बघा, ही जी मालिकावीर आहे ती इंटर मध्ये जाईल. आयकॉन साठी वेगळी आहे. बॅट आहे प्लस आणि रोख रक्कम 1000 रुपये. एनी गेसेस? कोण? नक्कच एकाच 2 आयकॉन होते ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. ते शेवटपर्यंत रडत राहिले, त्यांचे आयकॉन बोलतच राहिले. नो डाऊट आमचे खास मित्र जेम्स बॉन्ड राईस संघाचा नक्कीच एक उभरता सितारा जश पाटील याला विनंती करतो. जबरदस्त फ्रंट ऑफ द लीडिंग या मुलाने जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. नक्कीच जरी वय वर्ष छोटं असलं तरी नक्कीच लीडिंग ऑफ फ्रंट. नक्कीच 7 विकेट घेतल्यात आणि तब्बल मला वाटते त्याने 53 रन्स या मालिकेमध्ये बनवल्यात. काँग्रेस जश. तर यस, मी नितीन दादाला विनंती करेन की तुमच्या हस्ते पारितोषिक द्या. तर यस, जयेश पाटीलची देखील आपण मुलाखत घेऊया. जश, काय म्हणशील या युसुफल बद्दल आणि तुझा एक खेळताना तुझा अनुभव या स्पर्धेमध्ये कसा होता? UCPL तर मी गेल्या वर्षी सुद्धा खेळलो होतो, पण एकही सामना नव्हता जिंकलो. तेव्हा स्वतःहून खराब वाटलं होतं. तेव्हा सुद्धा मला प्रत्येकचाच कॉल लागला UCPL खेळायचं आहे. तेव्हा मी हरलो होतो, पण या टायमाला पुन्हा एकदा परत कॉल केला प्रत्येकचा परत खेळायचा ना. या टायमाला मी विनर झालोय. तर मी धन्यवाद बोलतो आपल्या प्रत्येक कतवारचा आणि UCPLच्या पूर्ण टीमचं. जेवढी पोरं मेहनत करतात या UCPLला, हे मात्र मी अजून कुठे बघितलं नाही की एवढी चांगली UCPL एवढं सर्व ऑर्गनाईज करणं हे खायचं काम नाही. तर धन्यवाद बोलतो UCPLला आणि आपल्या डेझर्ट स्टार्सला सुद्धा, ज्यांनी मला आयकॉन केला होता, माझ्यावर भरोसा ठेवला, सर्वांना ऐकलं. तर धन्यवाद. थँक्यू जश. तर आता आपण जाऊया 4थं पारितोषिक. तर यस, मी विनंती करतोय आपला JBC वर संपूर्ण संघ घेऊन या आणि आपलं 4थं पारितोषिक नक्कीच ज्या चांगल्या ट्रॉफीज आपल्या नक्कीच संजोग दादा मार्फत स्पॉन्सर झाल्या तरी या वेल रनिंग कंपनी. तर यस, शॉन पुरकर आणि नितीन दादा यांना विनंती करतो या आपण पुढे या. प्रवीण वाले साहेबांना विनंती करतो या आणि आमचे मॅनेजर या आपण पुढे या. तुमच्या हस्ते बंड्या मसूरकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. वेल प्लेट JBC पहिल्याच एंट्री मध्ये जॅकपॉट काढला होता. म्हणजे नक्कीच घास गळ्यामध्ये आला होता, पण नक्कीच तो गळ्यातील घास काढला गेला असंच म्हणावं लागेल. वेल प्लेट. पुढच्या वर्षी ट्राय करा.
तर यस कॉंग्रॅच्युलेशन JBC वॉरियर्स. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये नक्कीच चौथ्या पारदर्शी मान मिळवलाय. नक्कीच. तरी मी आता विनंती करतोय तरी असं मला वाटतं रायडर्स टेम्पो रायडर संघाचे त्यांनी देखील आमच्या भाडी स्पॉन्सर केली होती त्यांचे देखील आभार मानायचे आहेत. तर डीजे आता जुबेर आला. जुबेर थँक्यू बाय. ऐसी मदत करते रहो. बाबू जुबेर तरी असं सचिन गॅरेजचे सूरज हे देखील आले होते दुपारच्या वेळी. तर त्यांचे देखील मनापासून आभार. एकवेळेस त्यांच्या मार्गावर सर्व पाण्याची व्यवस्था. तरी यस तिसरं पारितोषिक YCB. तरी चला या YCB कंपनी कॅजिस्टन मुंबईकर या भावा या. फक्त टाळ्या नका वाजू. कॅजिस्टनला दुःख झालं की आनंदात आम्हाला कळत नाही. तर यस मी श्रेयांश ये पुढे ना त्याकडे साधारण सादर या जॉईन व्हा. चिमू यांच्या हातामध्ये ट्रॉफी दिसत. चिमूच्या हातात ट्रॉफी दिसत. El mundo nos quiere, me quiere a mí. Macmillan se mueve, mira el ritmo como los tiene. Hago música que entretiene. Mi música los tiene fuerte bailando y se van así. आपण सर्व ट्रॉफी बघतात. संजय दादा चव्हाण यांच्या हस्ते आम्हाला सर्व ट्रॉफी चालल्यात. बस फोटो मध्ये झालं थांबू. थँक्यू. तिसरं आणि चौथं पारितोषिक आपण वितरित केलंय. त्याआधी माझी अशी इच्छा आहे की मॅन ऑफ द सिरीज या इंटर मधील ही मॅन ऑफ द सिरीज असेल. एनिवन गेसेस? श्रीकांत शेट्टी 4 पैकी 2 उत्तरं बरोबर दिलेत. 2 उत्तरं चुकीची देत आहेत. प्रज्वल गोविंद. आणखीन कोण? हु इज द मॅन ऑफ द सिरीज? हा काय तो देवाचा मुलगा असेल? श्रीकांत शेट्टी असेल? ब्रेसवेल गोविंद असेल? ज्याच्या समोर गोलंदाज आणि फलंदाज पडलाय फिका तो खेळाडू आहे मिस्टर गॉडसन. किका किका किका. 9 विकेट्स आणि 37 धावांचं त्याचं चांगलं योगदान. गॉडसन किका इज द मॅन ऑफ द सिरीज. काल मॅच जिंकवलं त्याबद्दल बॅट सुद्धा आलाय. सायकल वाव. आज सायकलची गरज खरं तर प्रत्येकाला आहे. वाढते पेट्रोल भाव. CNG आता सायकलला पण येईल मला वाटतंय. गॉडसन वितरित करण्याआधी चर्चा करीन. किती खुश आहेत. मला असं वाटतं की डोळ्यामधून थोडेसे अश्रू आले. ते आनंदाचे आहेत आणि घरी सुद्धा कोणतरी बघत असेल. सिरीज आलं त्याचं पण म्हणजे खुशी आहे. पण माझं एकच धैर्य होतं. आता माझं क्रिकेट पण जास्त मला भेटणार नाही खेळायला. तरी पण माझं एकच इच्छा होती की मला श्रेय 11ला एक प्रथम पारितोषिक मारून द्यायचं होतं. ते थोडं कारणाशिवाय राहिलं. तरी मी माझे थोडे दिवस आहेत. मी ट्राय करेन, फुल ट्राय करेन की एखादी लीग मध्ये कदाचित जर श्रेय 11चा हिस्सा असलो तर पुन्हा मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करीन. आणि संजोग दादासाठी आणि राकेश म्हात्रे यांच्यासाठी मी एक टायटल प्रथम मारण्याचा पूर्ण माझा जबाब असेल. क्या बात है. परंतु टेनिस व्यतिरिक्त तुझा चांगला खेळाडू कोणता आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करतोय? टेनिस आंतरराष्ट्रीय मी एकालाच मानतो. ते सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच नावाने मोस्टली मला सर्वजण बोलतात. माझ्या बॅटवर पण त्याचंच नाव असते. MSD7 म्हणजे महेंद्रसिंग धोनी. मी त्यालाच मानतो. आणि टेनिस मध्ये तर आहेत. पण मी आपल्या इथलेच मॅकमिलन गोविंद, नवीन पाटील आणि ग्लेन बने मी यांना फॉलो करतो. कारण
जेव्हा मी बंदरावरती जायचो, पहिला मी बंदरावरती जायचो आणि त्याच लोकांना मी क्रिकेट खेळताना पाहिलं. आणि मॅकमिलनला मी कधी फर्स्ट टाइम पाहिलेलं जेव्हा मी असाच आलेलो, मॅकमिलन माझ्या मागेच आलाय खेळण्यासाठी. तर मी असाच आलेलो, बघतोय कोण मुलगा आहे हा. एकदम बारीक आणि फटके मारत होता, प्रॅक्टिस करत होता, अफलातून फटके मारत होता. त्याच्यानंतर मी त्याचा एक मॅच बघितला, ती रिव्हर्स 6 मारलेली त्यांनी उत्तेन बॉईजच्या अगेन्स्ट ग्लेन बनेला. तेव्हापासून मी त्याचा फॅन झालो आणि त्याच्यानंतर आमची मैत्रीता झाली आणि त्याची गर्लफ्रेंड ती माझी खास क्लास फ्रेंड. ती त्याच्यानंतर त्या आजच आमची दोघांची बॉन्डिंग झाली. काय दोघांचा झगडा झाला, पहिला फोन मला यायचा, कुठे बाहेर गेला असेल तरी फोन मला यायचा. पण त्याचं लग्न झालं आणि सर्वात जास्त खुश मी होतो. सर्वात जास्त खुश मी होतो कारण माझा मित्र, म्हणजे आमच्या दोघांमध्ये कधी पण झगडे भांडण शिवीगाली पण होत असे. मग प्रत्येक टीमला बोलत असे की तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका, कारण ते आज झगडतील, उद्या ते दोघे जण बसतील. आणि असंच आहे आमचं, आम्ही दोघं, आमची बॉन्डिंग चांगली आहे आणि परमेश्वराने चांगली बॉन्डिंग हेच मला चांगलं वाटतं. क्या बात आहे, संपूर्ण हिस्ट्रीच सांगून टाकली तुम्ही मॅचची. वेल प्लेड अगेन, वेल प्लेड. घरचे सर्व खुश असतील. ही सुपेल तुम्ही गाजवली. आता आमच्या ही जी सायकल स्पॉन्सर केलेली आहे ती श्रीराम श्री फाउंडेशनचे मालक बिपिन दुबे साहेबांकडून हे सायकल आले आणि त्याच्याबद्दल त्याचबरोबर रॉबिन नूड यांच्या हस्ते मालिका वीरची किताब दिला जात आहे. सायकल सुद्धा आपण घ्या. सायकल बॅट जी GTS म्हणजेच GT स्पोर्ट्स कडून आलेली आहे ती सुद्धा आपण द्या. एक आणखीन छायाचित्र होऊ द्या. वाव, सायकल मिळाली आहे. बरेच जण वापरतील. मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन गॉडसन किका. नाव रनर अप, सेकंड प्राइज रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक अशी ही ट्रॉफी जी स्पॉन्सर केलेली आहे संजोग दादा चव्हाण सरांनी. आणि मी विनंती करतोय त्यांचे सुपुत्र श्रेयांश यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जात आहे. श्रेय 11 टीम, कॉंग्रॅच्युलेशन. प्लीज कम ऑन स्टेज. सर्वांनी या, नाराज होऊ नका, कारण तुमचे संघ मालक तुमच्यावर नाराज नाही आहेत, खुश आहेत. आदित्य, Magic Sister, Red One, Shawty, राकेश महात्रे, संपूर्ण टीम या ठिकाणी येते. मेहनत तुम्ही सर्वांनी केले. सपोर्टर्स आणि होमसाई वाले सर्वांनीच या. सपोर्टर्स, होमसाई सर्वांनीच या. रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक अशी UCP ही ट्रॉफी प्रदान करतील. प्रदान करताना यशाला तुम्ही बघताय. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, वेल प्लेड. तर यस, आता आपण जाऊया UCPL पर्व 3ऱ्यावर. सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलेलं नाव, पहिली एंट्री, नक्कीच सर्वात लास्ट एंट्री. तर यस, मला वाटतं NP स्पोर्ट्स साठी देखील इथे बॅट आणले गेले. नितीन दादासाठी काल शॉन याने मला वाटतं बॅट आणले, तर शॉन यालाच विनंती करील की ती नितीन दादांना द्या. नक्कीच नितीन दादा सुद्धा एक चांगले क्रिकेटर्स आहेत. ओम ब्रह्मदेव गोरदेव आणि नक्कीच भावेश पवार संघाच्या विरुद्ध 20 डिफेंड करायच्या होत्या, त्या 20 धावा देखील डिफेंड केल्या नितीन दादाने. तर यस, UCPL 3चा विजेता संघ सर्वात लास्ट एंट्री केली होती. या संघाने 15 संघ झाले होते, यांचा संघ नमूद सुद्धा नव्हता. त्याच्या जागेवर डोंगरीचा एक संघ होता जो डेट कॅन्सल झाल्यामुळे, डेट आपली चेंज झाल्यामुळे कॅन्सल झाला आणि त्याच्या जागी रिझल्ट स्टारला एंट्री दिली. एंट्री लास्ट पण फर्स्ट एंट्री केली त्यांनी. तर यस,
रिझर्व्ह स्टार संघाला संपूर्ण विनंती करतो आणि यस आमचे जॉर्जी गोविंद माजी नगरसेवकांना विनंती करतो आणि फादरांना की आपल्या हस्ते पहिलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि रोख रक्कम 1,00,000 रुपये. तर या रिझर्व्ह स्टार आपला संपूर्ण संघ घेऊन विनंती करतो यस मॅक्सवेल अँड कंपनी, नक्कीच आयकॉन जॉश पाटील, त्याच्यानंतर नक्कीच ॲल्सन मलेकर यांना सर्वांना विनंती आहे या पण लवकर. तर या सर्व मान्यवर जॉईन व्हा. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. तर अजय करतान कुठे गेले होते? रेट चेंज केला. A champion, Bounty a champion, Marshall is a champion, Buddy is a champion, Poland is a champion, Lara is a champion, Gail is a champion. तर यस वेल प्लेड रिझर्व्ह स्टार. तर यस आमचे सर्व वायसीबी मेंबर्स, नक्कीच नावं सर्वांची घ्यायला गेलो तर बरेच जण आहेत, पण सर्वांचे मनापासून आभार. आणि ही स्पर्धा संपली असं आम्ही घोषित करतो. भेटूया पुढच्या वर्षी नवीन पर्वामध्ये.